गॅस संपलात मी अजून आता उपवास सोडायला मला. आता कैऱ्या सीझन चालू झालं बघा. कैऱ्या आणल्या यांनी. कंपनी तिथं झाड आहे मोठं. आता ही वॅक्साचं बघा आमचं सगळं घरी वॅक्स केलं. तिकडे ब्लाऊज कापायला घेतलं होतं. काय मशीन कामचं काही काढलं की पसारा होतो. वॅक्स केले असे घरीच मस्त. दुपारी काम आवरलं, उपवास सोडला आणि वॅक्स केले मस्त. बरेच दिवस झाले वॅक्स केले नव्हते, मग वॅक्स केले घरी. आपलं माहिती सगळ्याला पार्लर असल्यामुळे आपण घरीच करतो, बाहेर जायची काही गरज नाही. वॅक्स केले आणि जी वॅक्स केल्यामुळे डेड स्किन निघून जाते. आणि आता एक लग्न पण आलं जवळ, लग्नाला जावं लागणार आहे आणि म्हटलं वॅक्स वगैरे करून घ्यावं. लग्न इथं जवळच आहे, 2-3 दिवसांनी. भाजीचं मस्त मग भाजी केली. गॅस पण आणलेला होता बघा. हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. आज बुधवारचा व्हिडिओ. गॅस काल संपला होता. सकाळी यांना डब्याला मस्त मेथीची भाजी केली, सुकी पोळ्या. गॅस काल दुपारीच आलेला होता लगेच, कारण बुकिंग केलेला होता त्याच्यामुळे लवकर गॅस आला. असे बुक करून ठेवलं तर ताबडतोब गॅस भेटतो. हे खराब झालेले का तुटलं माझ्या. किती कचरा निघाला. हे बघा इथं सगळे जाळे वगैरे सगळं. जाळं नव्हतं पण दरामुशाला जाळं वगैरे काढलं पाहिजे. याच्या खाली सगळं काढलं, काहीच ठेवलं नाही. सगळी साफसफाई केली पाडव्याला. आता म्हणजे आज आमुषा पण आहे, गोलमित्र हळदी कुंकू टाकून फरची पुसा, जाळे वगैरे काढून घ्यायचं. And this is the आयब्रो केले बघा. dresses and everything is organized very nicely. पाडवायचं Skyu's side है, आयब्रोचा तो वो व्हिडिओ बहुत अच्छे टाकायचा से राहिला organized है. होता. This belongs to Skyu's school stuff, and then आम्ही यहाँ पे दोघी बहुत सुद्धा सारे घरी games and toys है. So lot of space, lot of storage. I love that. And now coming to the bed side. Now this part is really really cute. हमने इसको platform के ऊपर बनाया है, so literally children can stay. आज बारीक टिकली लावलेली. जर दुपारचं थोडंसं लोळले 5-10 मिनिटं. आता उद्या पाडवा आहे. सगळी साफसफाई भरपूर केली मी. साफसफाई झाली आणि आता कपडे वाढलेली घरात घेऊन येते. आणि उद्या पाडवा म्हटल्यावर थोडीशी तयारी पण करावं लागते, आवरायचं वगैरे. गॅस कालच दुपारी भेटला लगेच ताबडतोब. गॅस बुक केलेला असल्यावर टेन्शन नाही राहत. हाताचं बघा, काही कपड्यांचं असलं का निघत पण नाही लवकर हाताचं. थोडीशी मेहंदी लावलेली होती आपलं, म्हणजे ती काय लई 5-10 मिनिटातच हे पण झाली. अजून कामामध्ये गळून जाते. आणि मेहंदी ही प्रत्येक सणाला लावायला पाहिजे. पहिलं बघा मेहंदी का लावायची. मेहंदी लावण्याचं पण एक आपल्या म्हणजे हे असतं की मेहंदी ही कशासाठी असती. पहिल्या बायका, आपण पहिलं बायका म्हणण्यापेक्षा आपणच पहिलं कंटिन्यू प्रत्येक सणात मेहंदी लावायची. मेहंदी लावण्याचं एक म्हणजे त्याच्यामागे एक विज्ञान आहे. कारण मेहंदी जर लावली तर आपल्याला शरीरात उष्णता कमी होती. आणि प्रत्येक सणाला स्त्री मेहंदी का लावत होती पहिले. मेहंदी ही एक नजर हे असती. मेहंदी जर लावलीत नजर पण लागत नाही. म्हणजे पहिलं आपल्याला माहीत नव्हतं, पण मेहंदी ही लावायलाच पाहिजे प्रत्येक सणाला. आणि आजकाल मेहंद्या ह्या आपण मुलांना माहीतच नाही. म्हणजे आज कोणी हात घाण होईल, असं ओरलं होईल म्हणून काही लावतच नाही. पण पहिलं हे सगळं पुढं आणलं पाहिजे. आज बाहेरने प्रत्येक सणाला मेहंदी लावली पाहिजे. काचेच्या बांगड्या घातल्या पाहिजे. आणि मेहंदी का लावायची, कारण जी नवरदेवाला बघा मेहंदी लावतात. कशासाठी लावतात ती मेहंदी, की पहिलं मेहंदी लावायची. ना आजकाल नवरदेव काही तर नकोच म्हणतं मेहंदी लावायला. पण मेहंदी कशासाठी लावायची असती. पहिलं नवरदेव मेहंदी लावायचे, नवरी मेहंदी लावायची. म्हणजे तो नजर दोष असतो, म्हणजे दृष्ट लागत नाही म्हणून ही मेहंदी असती. पण आपल्या त्याच्या मागचा उद्देश वेगळा धरतो आपण, की मेहंदी लावली म्हणजे आपल्याला
दिसायला पण छान दिसतं म्हणून आपण, तसं काही नाही. मेहंदी ही लावलीच पाहिजे प्रत्येक सणाला. आपण जर लावली तर आपल्या मुली लावतील, मुलं म्हणजे मुलं तर लावतच नाही मेहंदी. मेहंदी ही पाहिजेच. तुम्हाला मेहंदी म्हणजे याच्या पण काही सांगाल मी माहिती आहे, पण मेहंदी लावायलाच पाहिजे. प्रत्येक वेळेस आपण फक्त सण साजरा करतो, याचे उद्देश आपल्याला माहीत नसतात. थोडं थोडं आपण तिकडं पण वळणार आहे. आणि काही गोष्टी त्याच्यामागं विज्ञान पण दडलेलं असतं, कशासाठी काय असतं. जसं आपण फ्रीजचं पाणी पितो, थंड लागतं आणि तहान भागती, पण त्या फ्रीजचं पाणी पिण्याचं आणि आपल्या माठातलं पाणी पिण्याचं काहीतरी फरक असतो. माठात जे पाणी आपण पितो हे आपल्या शरीराला जे घटक असतात, ती माती थंड करते माठ, आणि जे होल असतात ते छिद्र, आपण माठ धुतल्यावर छिद्र मोकळं होतं आणि त्याच्यातून जे पाणी थंड होतं, नॅचरल पाणी खास माठातलं आहे. तसं आपण फ्रीजचं जे पाणी पितो ते पाणी म्हणजे अजून उष्णता वाढती. पण प्रत्येकाला काय वाटतं, आईस्क्रीम खावा, थंड पाणी पिवा. आता हे तर म्हणजे किती जरी नाही म्हटलं ते कोणी बंद करू शकत नाही, कारण फ्रीज म्हणजे फ्रीजचं पाणी वापरतात, पण आम्ही कधीच फ्रीजमधले पाणी पित नाही. आणि म्हणजे माठातलं जर पाणी पिलं तर आपल्याला उष्णता आपली कमी होत असती, आणि जेवढं तुम्ही थंड पाणी पिता फ्रीजचं तेवढं तर आपल्याला उष्णता वाढते. म्हणून माठातलंच पाणी प्यायचं. उन्हाळ्यामध्ये आपल्याला आपण जर सवय लावली ना माठातल्या पाण्याची, तर फ्रीजचं पाणी पिऊ शकत नाही. त्याच्या आधीच आपणच तयारी केलेली पाहिजे. पण शेवटी काही ठिकाणी नाही ऐकत आता लेकरं, पितच पाणी. चला मग आता मेहंदी 5च मिनटं झाले लावून, आपाप गळून गेलं ते. आणि उद्या नक्की उद्याची रील बघा पाडव्याची. आपलं मराठी सण उद्या नवीन वर्ष चालू होतं. मराठी वर्ष म्हणजे आपण म्हणतो जानेवारीपासून, खरं तर चैत्री पौर्णिमेपासूनच आपलं चैत्रमध्ये येणारा पाडवा, याच्यापासूनच आपलं खरं मराठी नवीन वर्ष सुरू होतं. इथूनच आपल्याला उद्या कुठल्याही कामाला आपण मुहूर्त बघायचं काम नसतो. आपण कुठलं काम करायचं असलं का आपण मुहूर्त बघतो. तर उद्या कुठल्याही कामाला मुहूर्त नसतो. उद्या सगळा दिवसच चांगला असतो. आणि उद्या लवकर पाडव्याची तयारी उद्याची असते आणि खूप आनंद वाटतो. सगळे क्लासेस सण वगैरे उत्सव, पण तरी गावाकडची सर येत नाही. जेवढं गावाकडं पहिला आनंद म्हणजे सण साजरा करायचे, उत्साह साजरा, तसा आता पहिल्यासारखं मजा येतच नाही. कारण गावाकडं जेवढे सण व्हायचे, एकत्र कुटुंब पद्धती हे ते सगळं, तशी मजा येतच नाही. आजकाल तर काय रोजच सण म्हटलं तरी चालतं, फक्त हे निमित्ताला आहे, फक्त सांगावं लागतं आपल्याला पाडवा कशासाठी असतो, का होळी का असते. आजकालच्या पिढ्यांना खूपच गरज आहे या गोष्टीची. चला थोडी टिकली बारीक आहे म्हणून म्हणजे मी तोंड धुतलं, पिशवी करायचे राहिले आणि तसंच व्हिडिओ घेत बसले बघा. कारण मला आज शेवेल बसायचं आहे, साडी घालते आणि शेवेल बसते. आता आज बुधवारी 4 वाजले. त्याला उन्हाळ्याचं आता आपलं बघा मनी प्लॅन कसा झाला, छान वाटतो का नाही मनी प्लॅन, भारी झाला. आता याला कुंडीमध्ये शिफ्ट करावा वाटतो, खूप वाढला आता. तुम्हाला तरी याच्या तेवढं दिसतो, पण असा मस्त हिरवागार झाला हा मनी प्लॅन. बर्नीमध्ये सुद्धा तो खूपच वाढला. कसा वाटतो हा कोपरा, खूपच मला आवडतो. आणि थंड थंडगार हवा, पानं कशी हलते बघा. चला आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबू. आणि मागचे व्हिडिओ सगळ्यांनी पाहिल्याबद्दल मनापासून सगळ्यांना म्हणजे धन्यवाद. असेच व्हिडिओ बघत चला, लाईक करा. आणि खरं काय माहिती का, आपण जे आहे ते खरंच बोलतो आपण. म्हणजे मला माहिती आहे आता व्हिडिओ सगळेजण बघत आहेत, मला काहीच वाटत नाही म्हणजे की आपल्याला एखाद्याला जे आहे ते खरं रिअल माणसात बोलावं. मी पण खोटं बोलून उपयोग नाही, त्या जीवनामध्ये गोष्टी त्या घडतात. मग मस्त कालचा पण व्हिडिओ सगळ्यांनी बघितला, असेच पुढचे व्हिडिओ बघा. एक सांगायचं आमचं म्हणजे त्या दिवशी माझा एक पुतण्या तो आला, त्याने गाडी घेतली, त्याच्याकडून मस्त पेढे घेतले, पण मला तर व्हिडिओ काढायचं लक्षातच नाही. आता कधी गाडी जर आली तुम्ही तुम्हाला दाखवेल, लक्षातच नाही माझं. आम्ही एकदम सगळे आमची इथंच राहतात जवळजवळ, तर एवढंच आहे का कधी म्हणजे जायला वेळ भेटत नाही. मस्त छान गाडी घेतली त्याने पण, आणि खूप आनंद आहे, छान वाटतं. असंच म्हणजे आनंदामध्ये कुठल्या काही गोष्टी काही वाटत नाही, प्रत्येकाची जस्त्याची याच्यावर हे असतं. आणि एकदम आनंद वाटला आम्हाला बघून. मस्त पेढे घेऊन आला. मीच त्याला हक्काने फोन केला, अरे म्हटलं आम्हाला तरी गाडी आण दाखवायला, पण
ती काय नेमकी हे पण ड्युटीहून आले, ती गडबड लक्षातच नाही गाडी ओवळायची, आणि गाडी पण त्यांनी बाहेर लावलेली होती त्याच्यामुळं मग लक्षातच नाही. चला मग कधी आल्यावर दाखवू. चला रामकृष्ण हरी. पाडव्याच्या नवीन वर्षाच्या सगळ्यांना शुभेच्छा.